Hello students, welcome to my Guru Krupa account classes. Today I am going to tell you the meaning and definition of bill of exchange, what is bill of exchange and how to draw the specimen of bill of exchange and features of bill of exchange. First of all, let us see the meaning. Bill of exchange is a written acknowledgement of debt and also a promise to pay the debt according to the terms of the bill. A bill of exchange is generally drawn by the creditor on his debtor and should be accepted by the debtor. Bill of exchange मराठीमध्ये याला हुंडी असं म्हणतात मित्रांनो. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट म्हणजे चलनक्षम दस्तऐवजचा कायदा 1881 साली आला, ज्याच्यामध्ये आपण बघतो चेक, हुंडी, वचनचिठ्ठी हे सगळे ह्याच्यामध्ये येतात. चलनक्षम दस्तऐवज. चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की जे सहज ट्रान्सफर होतं दुसऱ्याला. उदाहरणार्थ चेक. आता मी चेक ए या व्यक्तीने बीला चेक दिला आणि त्याच्यामध्ये अमाऊंट मेन्शन केली, सही केली एने, तर काय झालं, एला बी दिला तर बी बँकेत गेला तर बी त्याचे पैसे घेऊ शकतो. म्हणजेच त्याला चलनक्षम दस्तऐवज की जे दुसऱ्याला दिल्याने ट्रान्सफर केल्याने त्याच्यावरचे पैसे मिळतात किंवा त्याच्यावर आपण वाहक म्हणून ते वापरू शकतो दस्तऐवज. आता इथं आपण बिल ऑफ एक्सचेंज बघतोय. बिल ऑफ एक्सचेंज हे रिटर्नमध्ये कर्ज घेतल्याचा पुरावा असतो आणि त्याच्यामध्ये प्रॉमिस केलेलं असतं की या बिलवर जे पैसे लिहिलेले आहेत ते मी लवकरच पे करील. हे कोणावर असतं? हे कोण काढतं? क्रेडिटर. आणि डेटर त्याचे क्रेडिटरला पे करत असतो. आता मी तुम्हाला इथं 3 कंडिशन सांगते ह्याच्या काय असतं. ड्रॉवर. आता समजा ड्रॉवर कोण असतो, तर ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉज ऑर मेक द बिल अँड साइन ऑन इट. ड्रॉवर. आता इथं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये 3 पार्टीज येतात. पार्टीज टू बिल ऑफ एक्सचेंज: ड्रॉवर, ड्रॉवी अँड पेई. ड्रॉवर, ड्रॉवी अँड पेई. ड्रॉवर म्हणजे काय? ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉज ऑर मेक्स द बिल अँड साइन ऑन इट. ड्रॉवर असा व्यक्ती की ज्यांनी हे बिल बनवले आणि ज्यांनी ते साइन केले. ही इज द क्रेडिटर. तो क्रेडिटर असतो. हू इज इंटायटल टू रिसीव द मनी फ्रॉम द डेटर. तो क्रेडिटर आहे आणि जो क्रेडिटरकडून पैसे मिळण्यासाठी इंटायटल असतो, ग्राह्य धरला जातो. म्हणजेच ड्रॉवर इन्स्ट्रुमेंट ॲज अ बिल रिसिवेबल. ड्रॉवरचं इन्स्ट्रुमेंट जे आहे ह्याला पैसे मिळत असतात, बिल रिसिवेबल. आणि ड्रॉवी. ड्रॉवी म्हणजे काय? आता ह्याच्या विरुद्ध की ड्रॉवी इज द पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉन. ज्याच्यावर बिल तयार केलं जातं. जो बिल तयार करतोय तो ड्रॉवर. आणि तो कुणावर तयार करतोय? कुणाच्या नावाने? ड्रॉवीच्या नावाने. की ह्याच्याकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत. ड्रॉवर म्हणजेच इथं ही इज द डेटर हू हॅज टू पे द मनी टू क्रेडिटर. म्हणजे हा डेटर आहे तो जो क्रेडिटरला ह्याला वरच्याला पैसे पे करणार आहे. ड्रॉवर इज द इन्स्ट्रुमेंट बिल्स पेएबल, ॲक्ट ॲज बिल्स पेएबल. म्हणजे ड्रॉवीचं हे इन्स्ट्रुमेंट आहे, हा बिलचे पैसे पे करणार आहे आणि ह्याला बिलचे पैसे मिळणार आहे. म्हणून बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल आणि पेई. पेई म्हणजे काय? की पेई इज द पर्सन टू हुम द पेमेंट इज टू बी मेड. पेई म्हणजे काय? जर समजा तिसरा व्यक्ती ते बिल घेऊन गेला तर त्याला ते पैसे मिळतात. पेई म्हणजे ज्याला पैसे पे करायचे असं. आता इथं मी मित्रांनो तुम्हाला एक छान उदाहरण देऊन सांगते म्हणजे कळेल. आता इथं बघा, ए हा एक व्यक्ती आहे आणि बी हा एक व्यक्ती आहे. एनी बीला माल सेल केला. एनी काय केलं? बीला सेल केलं. गुड्स असेल किंवा काही पण, समजा माल असेल, त्याचा गुड्स म्हणतो आपण अकाउंटच्या भाषेत. एने सेल्स गुड्स. एने बीला सेल केलं, गुड्स सेल केला. मग ए कोण झाला? क्रेडिटर. आणि हा बी ज्याला आपण सेल करतो त्या व्यक्तीला आपण म्हणतो डेटर. ज्याला आपण सेल करतो त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? डेटर. मग सेल केल्यावर हा बी कोण आहे? डेटर. हा क्रेडिटर आहे. म्हणजेच हा बी एला पैसे देणार आहे. मग इथं समजा इथं 10,000चा गुड्स विकलाय. मग 10,000 रुपये एनी बीला 10,000चा गुड्स सेल केलाय, पण बीकडे एवढे पैसे नाही आहेत देण्यासाठी एला. मग ए काय करल? असं बिल तयार करल त्याच्या नावाने
म्हणजेच ए हा इथं कोण आहे, बिल तयार करणारा, म्हणजेच काय झाला तो ड्रॉवर. आणि तो कुणाच्या नावाने तयार करतोय बिल, बीच्या नावाने, म्हणजेच तो काय झाला ड्रॉवी. आणि इथं बघा सी हा एक व्यक्ती आहे, म्हणजेच ए नी बीच्या नावाने बिल तयार केलं. इथं एचं नाव सुरुवातीला कुणी तयार केलं, ए नी, कुणाच्या नावाने, बीच्या. ह्याला बी पण, आणि घेऊन कोण गेलाय, बँक. ते बिलाचे पैसे पेई, सी हा पेई आहे, म्हणजे बी नसेल पण सीला हे बिल मिळालं तर काय करणार, सी हा एला पैसे देणार, म्हणजेच हा पेई आहे जो पेमेंट करत असतो. म्हणजे ड्रॉवर जो बिल तयार करतो. आता 10,000 रुपये. आता इथं ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं असं बिल ऑफ एक्सचेंजमध्ये, की ए या व्यक्तीचा माल बीने खरेदी केला आणि 10,000 रुपये 3 महिन्याच्या आत, इथं काहीतरी डेट मुदत दिलेली असे, पिरियड ऑफ टाइम, की 90 डेजच्या आत बी एला 10,000 रुपये देणार आहे. बी प्रॉमिस करतो की मी हे पैसे देणं लागतो एला. आणि जर कदाचित जर बी नसेल तर तो सी या व्यक्तीकडे ते बिल देऊन त्याचे पैसे पे करायला लागतो. म्हणजे सी इथं पेमेंट फक्त द्यायचं आणि घ्यायचं काम सी करत असतो, पेई असतो. कळालं. म्हणजे इथं ड्रॉवर, ड्रॉवी आणि पेई असं 3 पार्टीज येतात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्मॅट सांगते म्हणजे तुम्हाला अजून समजेल. आता इथं बघा, फॉर्मॅट ऑफ आफ्टर डेट बिल. आता सेल झाले त्या तारखेनंतर आपण बिल बनवणार, आधीच बनवणार नाहीये. एनी बीला माल विकलाय, मग आपण बीला विकल्यानंतर सेल करणार. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स प्रिपेअर अ फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. आता बनवायचे बघा. इथं ड्रॉवर म्हणजे ज्यांनी सेल केलाय, जो क्रेडिटर आहे, जो बिल तयार करणार आहे, मिस्टर प्रकाशराव. हा कोण झाला ड्रॉवर. ड्रॉवी दिलाय. ड्रॉवी म्हणजे ज्यांनी माल ह्याच्याकडून खरेदी केलाय आणि जो पैसे देणं लागतो तो ड्रॉवी, मिस्टर राहुल देव. त्याचा ॲड्रेस वगैरे दिलाय. अमाऊंट कितीचा आहे, 44,500चा गुड्सचा अमाऊंट त्याला तो देणं लागतो. टेनर ऑन टर्म 3 months. त्यांनी पिरियड दिलाय, व्हॅल्यू किती, पिरियड ऑफ टाइम किती दिलाय, 3 महिन्याच्या आत तो बिलचे पैसे देणार आहे. डेट ऑफ बिल 3 जून 2019. जेव्हा ट्रान्झॅक्शन झाला त्या बिलची तारीख. आणि डेट ऑफ एक्सपेक्टन्स, ह्यांनी बिल तयार केलं आणि ड्रॉवीला दिलं, त्यांनी ते 7 तारखेला ॲक्सेप्ट केलं म्हणून 7 या एक्सपेक्टन्स डेट दिली. आता हा फॉर्मॅट बघा. इथं बिल ऑफ एक्सचेंज नाव दिलंय. इकडं कुणी तयार केलंय त्याचं नाव, म्हणजे ज्यांनी माल विकलाय, जो क्रेडिटर आहे ड्रॉवर, त्याचं नाव इथं आधी मिस्टर प्रकाश आणि त्याचा ॲड्रेस आणि डेट. त्याच्यानंतर त्याच्या कंपनीचा स्टॅम्प, खाली अमाऊंट 44,500. आणि इथं त्याच्यानंतर बघा इथं काय लिहिलेलं असं, 3 months आफ्टर डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर द सम ऑफ ₹44,500 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. म्हणजे 3 महिन्यानंतर या अमाऊंटचे, या बिलचे अमाऊंट आहे ती मला पे करायची आहे, किंवा माझ्या ऑर्डरनी दुसऱ्याला एवढी अमाऊंट 44,500 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड, एवढे रिसिव्ड देणं लागतो. 2 हे बिल कुणाला तयार करून देते, तू डेटरला. 2 ज्याला सेल केलंय त्याला. 2 राहुल देव, त्याचा ॲड्रेस जळगाव. ॲक्सेप्ट कुणी केलं, ह्यांनी किती तारखेला ॲक्सेप्ट केले ते लिहायचं. आणि इथं प्रकाशराव ज्यांनी तयार केले त्याची सही आणि वरती स्टॅम्प असतो कंपनीचा. अशा प्रकारे मित्रांनो हा बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट असतो. तुम्हाला 12वीच्या असेच टॉपिक्सवर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जास्तीत जास्त 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.